बातमी वारीच्या संदर्भातील आहे। उद्या आषाढी एकादशी आहे आणि याच निमित्तानं पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेलेले आहेत। लाखो भाविक पंढरपुरात सध्या दाखल झालेत आणि आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होतील। आजपासूनच विठुनामाच्या जयघोषानं अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे। पंढरपुरातल्या महाद्वार चौकातून या गर्दीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होतो आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे। आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात संख्येने दाखल झालेले आहेत। आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। विठुनामाचा जयघोष सुरू आहे। या वर्षी किमान 16 ते 17 लाख भाविक पंढरपूरमध्ये येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे आणि त्याची प्रचिती आता आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळते आहे की जवळपास 8 ते 9 लाख भाविक आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्या पंढरपूरमध्ये विठुनामाचा जयघोष सुरू आहे। एकच सगळा जल्लोष सुरू आहे, आनंद सुरू आहे। या ठिकाणी आपण बघतोय की विठ्ठल मंदिरामध्ये संत नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आता जमा झालेले आहेत। चंद्रभागेच्या तीरावर देखील मोठी गर्दी झालेली आहे। आपण बघतो की या ठिकाणी सगळे चार बाजूने येणारे रस्ते अक्षरशः गर्दीने फुलून गेलेले आहे। विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। एकूणच आज आषाढी जत्रेच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।